आता बातमी आहे, पूल आहे पण रस्ता नाही. पूल बांधला गेलाय पण वाहन जात नाही. अशा अनोख्या पूल निर्मितीचा बिहार पॅटर्न आता मोठ्या दिमाखानं महाराष्ट्रात दाखल झाला. हिंगोलीत एक पूल बांधून तयार आहे, मात्र हा पूल थेट शेतामध्ये संपतो. कारण काय? तर पुलाच्या पुढे शेतकऱ्यांच्या जमिनीचं अधिग्रहण झालेलं नाही. पाहूया हा रिपोर्ट. तुम्ही हा बिहारमधला पूल बघितला असेल. शेतात मध्यभागी बांधलेल्या या पुलासाठी ना रस्ता होता, ना भराव आणि नाही रोड. हाच बिहारचा पॅटर्न आता महाराष्ट्रातही राबवला जातोय की काय? याचं कारण हिंगोलीतला हा पूल पहा. पूल तयार असला तरी पूल जिथे संपतो तिथे शेती आहे. कारण सरकारने 72 कोटींहून अधिक पैसा खर्च करून पूल तर उभा केला, मात्र त्यापुढे शेतकऱ्यांच्या जमीन अधिग्रहणाची प्रक्रियाच पूर्ण केली नाही. 2022ला पुलाचं काम सुरू झालं. पूल बांधून अनेक महिनेही लोटले, मात्र पुलाचा शेवट थेट शेतातच होत असल्यामुळे एकही वाहन पुलावरून जात नाही. ग्राफिक्सद्वारे समजून घ्यायचं असेल तर हा पूल इथे उभा आहे आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला थेट शेती लागते. जर समजा हा पूल कुठे जातो असं कोणी विचारलं तर त्याचं उत्तर कुठेच नाही असंच द्यावं लागेल. परभणी हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर पूर्णा नदीपात्रात जुना पूल खराब झाला. त्यावर वर्षभरात अनेक अपघात घडले. महामंडळाची बसही कलंडली. त्यामुळे सरकारनं 4 वर्षापूर्वी या पुलाचं काम सुरू केलं. मात्र आता फक्त पूलच उभा आहे. आमच्याकडून फक्त ते 7-12 द्या म्हणली होती, पण ते 7-12 घेऊन गेली. आणखीन काही मोबदला दिला नाही. 7-12 दिल्यानंतर तुम्हाला नोटीस वगैरे पुन्हा काहीच नाही? काहीच नाही. 2 वर्षापासून ते इकडे आलेच नाही. एवढा मोठा पूल बांधण्यात आलेला आहे, कोट्यवधी रुपये खर्च झाले, मात्र तुमच्या अजून जमिनीचं अधिग्रहण केलं नाहीत खालच्या. नाही. काय मागणी आहे तुमची? आमची मागणी आहे, असे लोक रोज ऍक्सिडेंट होऊन मृत्युमुखी पडत असतो, त्यांनी करायला पाहिजे रोड. आमचे 1-2-4 वेळेस त्यांनी सर्वे करून गेले आहेत रोडचा, पण रोडचा आणखीन काहीच नाही. कोणती नोटीस नाही, कुठली काहीच नाही. किती वर्ष झाली? 4 वर्ष झाली. आरोपांनुसार ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या पुलामुळे जाणार आहेत, ती जमीन अधिग्रहित होणार असल्यानं त्यांना शेती कर्ज देऊ नका अशी नोटीस सरकारनं बँकांना पाठवली. त्यामुळे शेतकरी कर्जाला मुकले आणि दुसरीकडे धड जमिनीही अधिग्रहित न झाल्यानं त्यांच्या हातात अद्याप मोबदलाही मिळालेला नाही. पूल झाला हा नदी पात्रामध्ये झालेला आहे, परंतु समोर शेती असल्यामुळं हा पुलाचा रस्ता समोर काही झालेला नाही. आणि शासनाने या शेती याला बी काही मोबदला किंवा ॲक्वारचा आणखी काही पत्रक असं काही काढलेलं नाही. मग शासनाचं धोरण काय हे काही शेतकऱ्याच्या लक्षात आतापर्यंत काही आलेलं नाही. शेतकरी बँकेमध्ये पहिले याच्यावरती लोन घ्यायला जात होते, ते पण बँकेवाल्याला यांनी नोटीस देऊन शेतकऱ्याची जमीन ॲक्वायर करायची आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी बँकेने शेतकऱ्याला काही कर्ज देऊ नये अशी त्यांनी नोटीस दिल्यामुळं बँक पण शेतकऱ्याला काही कर्ज देत नाही. खरं तर संपूर्ण संपादनाशिवाय एखाद्या रस्त्याचं काम सुरू करू नये असा संकेत आहे. बिहारमधल्या शेतीतल्या पुलाची जेव्हा चौकशी झाली तेव्हाही शेतजमीन संपादन न करताच पूल बांधला गेल्याचं समोर आलं होतं. तोच प्रकार महाराष्ट्रात घडलाय. गेल्या काही काळात आपल्या यंत्रणेने असे अनेक कारनामे केले आहेत. त्याचं ताजं उदाहरण म्हणजे हिंगोलीतला हा पूल. नवा पूल बांधून तयार असून संपादनाअभावी बंद आहे. परिणामी जुन्या पुलावरून वाहतूक सुरू असल्यामुळे अपघातांचा धोका कायम आहे. इकडे मुंबईतल्या मीरा भाईंदरमध्ये हा ग्लासच्या डिझाईनचा अजब गजब पूल बांधला गेला. 4 लेनचा रस्ता अचानक 2 लेनचा होतो. या पुलाचंही बिहारच्या पुलाप्रमाणे देशभर हसू झालं. त्यावर भविष्यात हा रस्ता अजून मोठा करायचा असल्यामुळे तसा बांधण्यात आल्याचं स्पष्टीकरण सरकार देतंय. मात्र जर अपघात घडले तर जबाबदार कोण याचं उत्तर कुणाकडेही नाही. भारताच्या AI समिटमध्ये चीनी रोबोट मांडणाऱ्या गलगोटिया विद्यापीठाच्या इंजिनियर्सनी तर हा पूल बांधला नाही ना, इथपर्यंत या डिझाईनची खिल्ली उडवली गेली. मीरा भाईंदरला एक पूल बांधलाय आपण, तर पुलाचं डिझाईन जरा बघायला पाहिजे. ते गलगोटिया युनिव्हर्सिटी आहे, तिथून डिग्री घेऊन आलेल्याने बांधलेला दिसतोय. काय डिझाईन वेगळंच आहे ते, तुम्ही जाऊन या. भोपाळमध्ये थेट 90 डिग्री वळणाचा पूल बांधण्यात आला.
हे वळण अपघाताचं आमंत्रण ठरेल हे लक्षात आल्यानंतर त्याला पाडून पुन्हा बांधकाम झालं. आपल्याकडे चमत्कारिक इंजिनिअरिंगचे असे अनेक नमुने. हा 90 डिग्रीवाला पूल, शेतीतच सुरू होऊन शेतातच संपणारा बिहारमधला पूल, भविष्यातील तजवीज म्हणून अचानक 2 लेनमध्ये बदलणारा मीरा भाईंदरचा पूल. अशा अनेक अद्भुत, अद्वितीय, अत्युच्च इंजिनिअरिंग मावल्सच्या रांगेत आता हिंगोलीतल्या शेतात संपणारा पूलही सामील झाला. सूत्रबद्ध नियोजन आणि इंजिनिअरिंगच्या आविष्कारानं या वास्तू उभ्या राहिल्या. हे तंत्रज्ञान देशाबाहेर जाता कामा नये, त्यामुळे या वास्तूंना पाहण्यासाठी परदेशी पर्यटकांना बंदी आहे. अशा पाट्या या अद्भुत स्थळांवर सरकारनं तातडीनं लावायला हव्यात. आपण जर पाहायला गेलं तर मग हा पूल जो आहे तो फक्त खर्च करण्यासाठी आणि संबंधित जी 2024 ची विधानसभा झाली त्या विधानसभेला राजकारण करण्यासाठीच बांधला की काय असंही बोललं जाते. कारण की अजून शेतकऱ्यांच्या जमिनीचं अधिग्रहण केलं नाही तर पूल पूर्ण झालेलं आहे. मग पुढचं काय त्यावर बोलण्यासाठी अजून कोणीही तयार नाही. आणि जे होणारे अपघात आहेत ते अपघात रोखवावे, खालचा पूल जो आहे तो दुरुस्त करावा आणि हा पूल शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण करून जे आहे हा पूल वाहतुकीसाठी सुरू करावा. कॅमेरामन सैनाथ शिंदेसह मी रमेश चेंडके, TVN मराठी, येलदरी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.